मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा GNM साठी प्रवेश देणे सुरू. पात्रता 12वी उत्तीर्ण. शिष्यवृत्ती उपलब्ध. SC ST मोफत प्रवेश. संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. महिलेची रस्त्यावर प्रसूती प्रकरण. दोषी आढळल्यास कारवाई करणार. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बिराजदार यांची प्रतिक्रिया. ग्रामीण रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावर रस्त्यातच झाली होती महिलेची प्रसूती. बुलढाण्याच्या मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावरच एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना काल समोर आली होती. जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्या नसल्याने त्यांच्यावर दुर्लक्षपणाचा आरोप होत आहे. या गंभीर घटनेचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांनी मेहकर येथे भेट देऊन आढावा घेतला. या प्रकरणाची चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कालची घटना जी घडलेली आहे त्याच्यामध्ये त्या घटनेची इन्क्वायरी करण्यासाठी आम्ही इथं आले. विथ द टीम आम्ही आलो. त्याची इन्क्वायरी करू आणि त्याचा एक फायनल रिपोर्ट सबमिट करू. आणि तसं आम्ही त्या प्लेसला पण जाऊन आलो. हॉस्पिटलमध्ये पण स्टाफ ऑन ड्युटी होत्या, डॉक्टर्स पण होते. तर त्या संदर्भामध्ये सगळी इन्क्वायरी करून आम्ही एक रिपोर्ट तयार यामध्ये जर काही दोषी आढळले तर आपण कारवाई करणार. जर यामध्ये जर निश्चितच जर चौकशी आणि जर काही दोषी आढळले तर आपण कारवाई करणारच. घटना सकाळी घडली अशी की सकाळी 5:54 एक व्यक्ती आली आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये आणि त्यांनी माझ्या ऑन ड्युटी स्टाफला सांगितलं की एक पेशंटची डिलिव्हरी होती माझ्या घराच्या घरी, तुम्ही डिलिव्हरी करायला चला. तर त्या सिस्टरनी सांगितलं की मी मुख्यालय सोडून येऊ शकणार नाही, कारण काय की तिच्या अंडर अजूनही 12 पेशंट ॲडमिट होते. आणि ते असताना आणि असं एक आहे की जी ऑन ड्युटी स्टाफ असते तिला कर्तव्यावरून बाहेर जाऊ शकत नाही. ती हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्येच तिने राहणे आवश्यक असतं. त्या काळामध्ये अजून डिलिव्हरी किंवा दुसरं काही आलं असतं तर त्या स्टाफने डिलिव्हरी सोडून गेल्याचं पण तिला विचारण्यात आलं असतं की बा तुम्ही हॉस्पिटल सोडून का गेल्या. त्यामुळे ते गेले नाही. हां, त्यामुळे ती गेली नाही. आणि असं वाटत नाही की म्हणजे हां मास कॅज्युलिटी किंवा सगळीकडे कधी कुठली मास कॅज्युलिटी येऊ शकते. त्यामुळे इथे ऑन ड्युटी सिस्टम कधीच मुख्यालय सोडत नाही. हां आणि स्टाफच नाही. प्रोटोकॉल नाही सर की कोणाच्या घरी जाऊन केअर देणे किंवा घरी डिलिव्हरीला जाणं. हां हे आमचं प्रोटोकॉल नाही. जर पेशंट गेटमध्ये जरी असती तरी आमच्या स्टाफने सगळी केअर केली असती, पण कोणाच्या घरी जाऊन नाही करू शकत. सिस्टमवर असते आणि कोणाच्या घरची जबाबदारी नाही घेऊ शकत नाही सिस्टम. आणि ही जी माहिती दिलेली आहे म्हणजे बातमी जी दिली आहे ती चुकीची आहे, कारण ती डिलिव्हरी हॉस्पिटल प्रिमायसेसमध्येच झालेली नाही. त्यांचं घर 400 ते 500 मीटरच्या अंतरावर. हां आणि एवढं अंतर म्हणजे ते आमच्या प्रिमायसेसमध्ये येत नाही. तिथं जाऊन आम्ही डिलिव्हरी करू शकत नाही. आमच्या गेटमध्ये किंवा पुढं रस्त्यावर जरी असतात तरी आम्ही केली असते. आणि प्रत्येक चॅनलला किंवा वृत्तपत्रांमध्ये जी काही बातमी आज सकाळपासून फिरून राहिली किंवा ग्रामीण रुग्णालयाच्या दारात, तर रुग्णालयाच्या दारामध्ये ती प्रसूती झालेलीच नाही. आणि सर्व्हिस देणार नाही असं कोणी बोललेलं नाही. ते चुकीचं दिलेलं आहे त्यांनी की मदत करण्यास नकार दिला. मदत करण्यास कोणीही नकार देत नाही. आम्ही फक्त आमच्या स्टाफने एवढं बोललो होतं की तुम्ही कोणाच्या घरी येऊ शकत नाही, तुम्ही हॉस्पिटल घेऊन या. पेशंट घेऊन अवेलेबल करून देण्यास तयार होत्या, पण त्यांनी काही न ऐकून घेता ते निघून गेले व सरळ अशी चुकीची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरवली. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.